कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित पिंपनेर एज्युकेशन सोसायटीचे कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब इनके पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या IQAC अर्थात इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल आणि KCIIL अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी इनोव्हेटिव्ह अँड इन्फॉर्मेटिव्ह सेंटर इनोव्हेशन सेंटर यांच्या अंतर्गत प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये अर्थात आर्टिफिशियल बर्ड नेस्टिंग अँड कॉन्झर्वेशन टेक्निक या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर सराने सर, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या पिंपनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महोदय माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे, कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय धनराज राजमल जैन, त्याचप्रमाणे साधन व्यक्ती म्हणून आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते प्रसिद्ध असे पक्षीतज्ञ माननीय प्राध्यापक अनिल माळी सर, IQAC चे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आणि या इनोव्हेशन सेंटरचे चेअरमन प्रोफेसर डॉक्टर BC मोरे, या वर्कशॉपचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक YM नांद्रे, आपणा सर्वांचे सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, प्राध्यापकेतर कर्मचारी, आपणा सर्वांचे सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो। महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त सातत्याने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर या पुस्तकी ज्ञानाबरोबर त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान, व्यवहारिक ज्ञान आणि पर्यावरण पूरक अशा प्रकारचं ज्ञान, या ज्ञानाशी त्यांना सातत्याने जोडलं जातं। त्यासाठी या विभागाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये गप्पी फिश रेअरिंग सारखा उपक्रम असेल, व्हर्मी कल्चर असेल किंवा मधुमक्षिका पालन म्हणतो आपण, असे उपक्रम असतील। या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध गोष्टी बिंबवल्या जातात। आपण सर्व बघतो की निसर्गामध्ये अर्थात जीवसृष्टीमध्ये सर्वात महत्वाचा घटक मानला जाणारा पक्षी हा वर्ग जो आहे, पक्षीवर्गीय प्राणी, सातत्याने होणारे औद्योगिकरण, शहरीकरण आणि त्या माध्यमातून होणारं प्रदूषण यामुळे या पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत चाललेला आहे। आणि त्यातल्या त्यात भरमसाठ प्रमाणामध्ये वापरण्यात येणारी कीटकनाशक, या कीटकनाशकांमुळे या पक्ष्यांच्या जाती सुद्धा नष्ट होत आहेत। अनेक जाती प्रजाती त्यांच्या नष्ट होत चालल्या आहेत आणि म्हणून त्यांचं संवर्धन झालं पाहिजे। या संवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा हात पुढे आला पाहिजे, सगळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे। हा या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं हेतू आहे। हाच हेतू आपल्या प्रास्ताविकामधून कथन करण्यासाठी मी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर BC मोरे सर यांना विनंती करतो आणि प्रमुख अतिथींचा परिचय देखील प्राध्यापक मोरे सरांनी करून द्यावा अशी त्यांना विनंती। मोरे सर। आवाज येतोय सर? यस सर। ओके, नमस्कार। पिंपनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य, कैलासवासी अण्णासाहेब इनके पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर यांच्या प्राणीशास्त्र विभागाने KCIIL व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित आर्टिफिशियल बर्ड नेस्टिंग अँड कॉन्झर्वेशन टेक्निक
कार्यशाळेसाठीचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.T. सोनवणे सर, तसेच कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब R.N. शिंदे साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते किंवा रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले श्रीयुत माळी सर, तसेच ऑनलाईन उपस्थित सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, या सर्वांचं मी सहयोग समितीच्या वतीने प्रथमतः सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि ह्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक इंट्रोडक्शन मी करून देतो. मित्रांनो, दर 5 वर्षांनी आपल्या महाविद्यालयामध्ये ऍक्रेडिटेशन होत असते, त्याला आपण नॅक ऍक्रेडिटेशन असं म्हणतो. आणि नॅक मध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या नॅक मध्ये साधारण करिक्युलर ऍक्टिव्हिटी, को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी प्रामुख्याने बघितल्या जातात. करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये योग्य पद्धतीने सिलेबस शिकवला जातो की नाही, सिलेबस पूर्ण होतो की नाही, आणि सिलेबसच्या आधारित जी परीक्षा असते त्या परीक्षेचा रिझल्ट कसा आहे या संदर्भामधलं परीक्षण नॅक कमिटी करत असते. त्याचबरोबर ह्या सिलेबसच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये काय शिकवलं जातं या संदर्भामधलं सुद्धा उहापोह या ठिकाणी केला जातो. त्याला आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक वर्षापासून NCC, NSS असे महत्वाचे युनिट सुरू आहेत. त्या युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हेल्थ असेल, त्याच्यानंतर राष्ट्रप्रेम, स्वयंशिस्त आणि वर्क कल्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आता नुसत्या डिग्रीवरती नोकरी लागत नाही, तर विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज पण ज्ञान असलं पाहिजे किंवा जनरल नॉलेज असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून विद्यापीठाने सुद्धा GKचा कोर्स आपल्याला SYBSc सेकंड इयरला सुरू केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयामध्ये CGCC डिपार्टमेंट कार्यरत आहेत. तसंच कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा पण सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जनरल नॉलेजचं ज्ञान आपल्याला देता येईल आणि विद्यार्थी या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह जे एन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये सक्षमपणे उभे राहतील यासाठी आपल्याकडे कॅटरिंग केलं जातं. त्याचबरोबर आता नवीनच महाराष्ट्र विद्यापीठाने सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेज असं सेंटरची निर्मिती केलेली आहे. आणि ते निर्मिती करण्याचा उद्देश असा की विद्यार्थी आपल्याकडे ग्रॅज्युएट होत असतात, सर्व विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाही आणि काही विद्यार्थी जे असतात ते चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतात. आणि त्याच्यासाठी हे सेंटर कार्यरत झालेले आहेत. आणि सेंटरचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे, टू क्रिएट इनोव्हेटिव्ह इकोसिस्टम अमंग द स्टुडंट, startup to develop better abilities and to provide technical to the students regarding to start small scale and large scale business. ज्या विद्यार्थ्यांना लार्ज स्केल, स्मॉल स्केल बिझनेस टाकायचे असतील, सुरू करायचे असतील, स्टार्टअप कंपनी सुरू करायची असेल, तर ह्या सेंटर कडून संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस करायचा असेल त्यांनी ह्या सेंटरचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो. तसेच या कार्यक्रमाचं प्रमुख आयोजन, प्रामुख्याने आयोजन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण विद्यार्थ्यांना घरटे बनवता आली पाहिजे, पक्ष्यांची घरटे बनवता आली पाहिजे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. मित्रांनो बघा, प्राण्यांमध्ये व अन्न साखळीतील पक्षी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पक्ष्याचे सामाजिक जीवन बरेच प्रगत आहे. हवेने प्रवास करणे, सुंदर घरटी बनवणे, विविध प्रकारचे आवाज काढणे या क्रिया पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. तसेच आपल्या भारतीय समाजामध्ये पक्ष्यांना दाणे टाकणे, पाणी पिण्याची व्यवस्था करणे या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि पुण्यकर्मही समजले जाते. माणसाच्या इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, कम्प्युटरायझेशन मुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले दिसते. तसेच सण समारंभांमध्ये फटाके उडवणे, पतंग उडवणे, मोबाईल टावर्स, विद्युत तारा या गोष्टींमुळे पक्ष्यांचे घरटे किंवा अधिवास नष्ट होताना दिसतो आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल रिअरिंग आपल्याला काही पक्ष्यांचं करता येईल का, पक्ष्यांच्या संदर्भामध्ये काही घरटी वगैरे बनवता येतील का, वेगवेगळे पक्षी, चिमणी असेल, कावळा असेल, पोपट असेल किंवा लवबर्ड्स असतील किंवा पोपट असेल, तर अशा वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांना आपण वेगळे वेगळे घरटे आपण बनवू शकतो का, या संदर्भामधली सखोल माहिती आपल्याला माळी सर देणारच आहेत. त्याच्या संदर्भामधली जास्त माहिती मी या ठिकाणी सांगत नाही. तसेच बरेचसे मुलं मुली आपले जे असतात आणि आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो किंवा कॉलनीमध्ये राहतो, अपार्टमेंटमध्ये राहतो किंवा गावामध्ये राहतो, त्या गावामध्ये आपण असे छोटे छोटे घरटे
बनवून आपण त्याचं स्मॉल स्केल बिझनेस किंवा छोटंसं दुकान आपण त्या ठिकाणी सुरू करू शकतो. हा प्रमुख उद्देश याच्यामधून आहे की मुलांना जॉब ओरिएंटेड पेक्षा त्यांना बिझनेस ओरिएंटेड किंवा एंटरप्रेनरशिप कसं डेव्हलप होईल याच्यासाठी प्रामुख्याने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला किंवा प्रमुख वक्ते म्हणून सर या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात करून देतो. मित्रांनो, अनिल माळी सर यांचं संपूर्ण नाव अनिल रतिलाल माळी. त्यांचं शिक्षण MSc एन्व्हायरमेंटल सायन्स त्यांनी केलेलं आहे. MPhil त्यांनी ऍपिकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन याच्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क असलेलं काम त्यांनी MPhil मध्ये केलेलं आहे. MAd BA वृत्तपत्र विद्यामध्ये त्यांनी संपादित केलेले आहे. CCP नावाचा एक छायाचित्रातील प्रमाणपत्र शिक्षण त्यांनी मुंबई येथे पूर्ण केलेलं आहे. सध्या ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय जुने शिडको नाशिक येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते नॅशनल पिक्टोरियल फोटोग्राफी अकॅडमी मुंबई, महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र मंडळ नाशिक, वाईल्ड लाईफ हेरिटेज कॉन्झर्वेशन सोसायटी महाराष्ट्र यांचे ते आदिव सभासद आहेत. त्यांनी भारतात व परदेशात 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये सोलो एक्झिबिशन भरवलेले आहेत. पक्ष्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी विविध शाळा महाविद्यालय व प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना काही पारितोषिक प्राप्त झालेली आहेत. त्यात माहिती आणि जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक, तसेच पक्षी मित्र मंडळ नाशिक, संकेत अकॅदमी पुणे, नॅशनल पिक्टोरियल फोटोग्राफी मुंबई या महत्वाच्या संस्थांकडूनही पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. मधुमक्षिका पालन, वनफुलांचे जैवविविधता, रानभाज्या, पक्ष्यांना जपा या विषयांवरती त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी 500च्या वर व्याख्याने स्लाइड शोज त्यांनी विविध शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये दाखवलेली आहे. जनजागृती 10,000 या त्यांच्या विविध कार्यक्रम, त्या अंतर्गत त्यांनी 10,000 तुळस रोपांचे वाटप नाशिक परिसरामध्ये केलेलं आहे. तसेच 10,000 चिमण्यांचे घरटे यांचं वाटपही त्यांनी केलेलं आहे. मारुती चितमपल्ली लिखित अशी करा वृक्ष लागवड या पुस्तकाच्या 10,000 प्रती त्यांनी नाशिक परिसरामध्ये वितरित केलेल्या आहेत. त्यांचे इतर काही उपक्रम आहेत. भारतातील प्रमुख 48 जे अभयारण्य आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी भटकंती केली आपण केलेला आहे. नेपाळ अभयारण्यामध्ये त्यांनी छायाचित्रण केलेलं आहे. ग्लोबल बर्ड वॉचर कॉन्फरन्स या अंतराळ सहभाग नोंदवलेला आहे. महाराष्ट्र राज्य वन विभाग व्याघ्र गणना व पक्षी गणना मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अरण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला डॅम आहे, त्या ठिकाणी पक्षी सूची तयार करण्यासाठी त्यांचा प्रमुख सहभाग लाभलेला आहे. दिवाळी अंक व दैनिक वृत्तपत्रामध्ये पक्ष्यांसंदर्भात वेळोवेळी त्यांनी लिखाण केलेलं आहे. विविध टीव्ही चॅनल्स, प्रतिक्रिया व चर्चासत्रांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. असे तोलामोलाचे पक्षी मित्र किंवा एक चांगले वक्ते, चांगले अभ्यासक या ठिकाणी आपल्याला या ऑनलाईन वर्कशॉपसाठी लाभलेले आहेत. त्यांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. त्यांचा थोडक्यात असलेला परिचय मी या ठिकाणी संपवतो. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही थोडक्यात मी परिचय करून देणं या ठिकाणी संयुक्तिक समजतो. ते MA, MPhil आणि PhD अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी संपादित केलेली आहे. त्यांचे जवळपास 17 रिसर्च पेपर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये चांगल्या इम्पॅक्ट फॅक्टर मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. 10 पुस्तकं त्यांनी विविध याच्यामध्ये प्रकाशित केलेले आहेत. गेल्या 4 वर्षापासून ते प्राचार्य म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत आणि सेकंड नॅक सायकल त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला B ग्रेड आणि B+ ग्रेड पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि याच्यामध्ये ह्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये विशेष करून लॉकडाऊनच्या जो 1.5 वर्षाचा कालखंड होता याच्यामध्ये आपण 2 इंटरनॅशनल कॉन्फरन्स पूर्ण केलेले आहेत. जवळ आहेत. त्याच्यानंतर जवळपास त्याच्यामध्ये छोटे छोटे कार्यक्रम बरेच या ठिकाणी बघायला मिळतात. उत्तम गार्डन आपल्याला निर्मित होताना दिसते आहे. मी जास्त सगळ्यांना बराचसा परिचय सरांचा आहे, मी जास्त वेळ घेत नाही आणि माळी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं.
थँक्यू. धन्यवाद सर. आवाज येतोय? हो सर, येतोय. यस. आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट माननीय श्री R.N. शिंदे सर, कॉलेजचे प्रिन्सिपल माननीय डॉक्टर S.T. सोनवणे सर, माननीय धनराज राजमल जैन सर, ऑर्गनायझिंग कमिटीचे डॉक्टर S.P. खोडके सर, प्रोफेसर Y.M. नांद्रे सर, प्रोफेसर डॉक्टर R.K. पेटारे सर, तसेच माझे मार्गदर्शक माननीय डॉक्टर B.C. मोरे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, आज आपण ज्या विषयावर कार्यशाळा घेणार आहे तो विषय आहे आर्टिफिशियल बर्ड नेस्टिंग अँड कॉन्झर्वेशन टेक्निक्स. आर्टिफिशियल म्हटल्यानंतर प्रश्न असाच पडतो की हे करायची गरज का पडली. आपण जर शहरीकरणाचा वाढता वेग बघितला तर पक्ष्यांच्या विनाशाच्या मुळाशी हा विकास येतो आहे. शहरीकरण, कॉन्क्रिटीकरण याच्यामुळे पक्ष्यांचे अधिवास उद्ध्वस्त होत आहेत. माणसाचा जो कोलाहल चालू आहे त्यात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे. पूर्वीचा काळ आपण बघितला, आजही ग्रामीण भागामध्ये सकाळी उठलं तर आपल्याला पहिल्यांदा पक्ष्यांचे आवाज येतात. शहरामध्ये मात्र ही सगळी परिस्थिती बदलली आहे. तरी काही पक्षी प्रजातींनी शहरी वातावरणास जुळून घेत आपली जीवन पद्धती चालू ठेवली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेले दिसून येतात. सतत माणसाच्या सहवासामुळे पक्ष्यांची माणसाबद्दलची भीती काही पक्ष्यांना कमी झालेली दिसते. माणसाच्या जवळ जाण्याची लक्ष्मण रेषा पक्ष्यांनी आखून घेतल्याचे आढळते आणि निरनिराळ्या प्रजातींमध्ये ती निरनिराळी असू शकते. म्हणजे आपण काही निरीक्षण केले तर आपल्याला असं लक्षात येईल की घरातील माता किंवा भगिनी जर अंगणामध्ये दळण करत असतील तर चिमण्या अगदी त्यांच्या 2-3 फुटापर्यंत येतात. आपण नियमितपणे जर पक्ष्यांना काही खाद्य टाकत असू तर तिथे कावळे किंवा कबूतर किंवा इतर पक्षी अगदी जवळ येतात. परंतु काही पक्षी असे की त्यांनी आपली लक्ष्मण रेषा म्हणजे सोशल डिस्टन्स हे ठरवून घेतलेलं आहे की याच्या पलीकडे माणसाच्या जास्त जवळ जायचं नाही आणि आपण ते डिस्टन्स तोडण्याचा प्रयत्न केला तर ते पक्षी लगेच उडून जातात. आणि एक ऑब्झर्वेशन असं आहे की काही पक्ष्यांच्या घरट्यातले साहित्य सुद्धा बदलते आहे. आपण त्याच्याबद्दल पुढे बघणारच आहे. आता जर आर्टिफिशियल नेस्टिंगचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की लाकडी खोक्यांमध्ये आपण ते नेस्ट करू शकतो. बांबू, पाईप, नारळाची करवंटी, घड्याळाचे खोके, शहाळं, मातीचे घरटे, ऑइल कॅन, प्लास्टिक डबे इत्यादी ठिकाणी आपल्याला इत्यादी साहित्याचा उपयोग करून कृत्रिम घरटे हे तयार करता येतात. आपल्याला एक फरक असा लक्षात येईल की जे पक्षी मानवाच्या गावाच्या आजूबाजूला राहतात, माणसांना नियमितपणे बघतात, त्यांच्या वस्तू, त्यांचं साहित्य माहित आहे असे पक्षी आपण केलेलं कृत्रिम घरटं स्वीकारतात. जर आपण जंगलातले काही पक्षी बघितले तर ते कृत्रिम घरटं स्वीकारत नाही, परंतु आपल्या गावाच्या आजूबाजूला गल्लींमध्ये चिमणी, कावळा, मैना, इंडियन रॉबिन, मॅकपाय रॉबिन हे जे पक्षी आहे की जे नियमित माणसांचा वावर बघताय ते अशा ठिकाणी कृत्रिम घरट्यांचा पटकन स्वीकार करतात. वाईल्ड बर्ड मात्र अशा पद्धतीने कृत्रिम घरट्यांचा स्वीकार करत नाही, कारण त्यांनी मानवाच्या या वस्तू बघितलेल्या नसतात. त्यांना त्याच्याबद्दल एक प्रकारची भीती मनामध्ये असते आणि त्याच्यामुळे ते कृत्रिम घरटे स्वीकारत नाही. काही पक्षी असे आहे की आपण जे काही आर्किटेक्ट डेव्हलप केलेले आहे, वास्तू वेगवेगळ्या पद्धतीने उभ्या केलेल्या आहे, त्याच्यामध्ये जे काही होल्स असतात, छिद्र असतात किंवा काही कप्पे असतात त्याच्यामध्ये पक्षी घरटं करतात. त्याच्यामध्ये बारनाऊल, कबूतर, इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. बारनाऊल असा पक्षी आहे की
कोणत्याही ठिकाणी अंधारी कोठडी सारखी जागा असेल तर त्या ठिकाणी तो घरटं करतो. आणि कधी कधी या आपल्याला वाटतं की ही जागा पक्ष्यांच्या घरट्यासाठी योग्य आहे, परंतु आपल्याला तिथे खारुताई सारख्या जे सस्तन प्राणी आहेत त्यांनी सुद्धा घरटं केलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे सगळं बघत असताना आपण एक दोन उदाहरणं बघू की कृत्रिम घरटं तयार केल्याने काय होऊ शकतं. तर तुम्हाला माहिती असेल, नाशिकचेच मोहम्मद दिलावर म्हणून जे व्यक्ती आहेत, निसर्ग अभ्यासक आहे, त्यांनी चिमण्यांवरती संशोधन केलं आणि चिमण्यांसाठी कृत्रिम घरटं कसं असावं याचं त्यांनी डिझाईन तयार केलं. त्याच्यानंतर त्यांनी आपला अभ्यास इतका पुढे नेला की माननीय शीलाताई दीक्षित ज्यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळेस हे मोहम्मद दिलावर त्यांना जाऊन भेटले, त्यांना चिमणीचं महत्व समजावून सांगितलं आणि दिल्लीचा जो स्टेट बोर्ड आहे तो बदलायला त्या तयार झाल्या आणि एक प्रोसेस करून मोहम्मद दिलावर यांच्या प्रयत्नाने दिल्लीचा जो स्टेट बर्ड आहे तो स्पॅरो म्हणजे चिमणी म्हणून डिक्लेअर करण्यात आला. आता दिल्लीचे एक अभ्यासक आहे राकेश खत्री, यांनी यमुना नदीचा अभ्यास करत असताना यांच्या असं लक्षात आलं की यमुना नदीच्या दोन्ही बाजूने झाडं राहिलेले नाही मोठमोठी, त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे. तर त्यांनी एक उपक्रम हाती घेतला की यमुना नदीच्या दोन्ही तीरांवरती तिथे वेगवेगळ्या प्रकारचे घरटे लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आतापर्यंत तिथे 40 वेगवेगळ्या प्रकारच्या 40 प्रजातींनी पक्षी प्रजातींनी त्यांच्यामध्ये वेगवेगळे घरटे केलेले आणि त्यांची पिल्लं तिथून उडून गेलेली आहे. म्हणजे हा खूप चांगला अभ्यास आहे आणि त्यांना त्यामुळे इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड मिळालेलं होतं बाय दी हाऊस ऑफ कॉमन फॉर सेव्हिंग स्पॅरो. म्हणजे चिमणी आणि इतर पक्ष्यांचं संरक्षण संवर्धन आणि त्यांना नेस्टिंग साठी जागा उपलब्ध करून दिले म्हणून त्यांना इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड भेटलेला आहे. तर असे काही अभ्यास आणि प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम घरट्यांच्या बाबतीत चालू आहे. आता जर आपण कृत्रिम घरटे बघितले तर फॅक्टर इन्फ्लुअन्स दी सक्सेस अँड आर्टिफिशियल नेस्टिंग स्ट्रक्चर. आपण ज्यावेळेस एखादं नेस्ट करणार आहे पक्ष्यांसाठी तर तिथे कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल, आपण त्या घरट्यासाठी कोणतं मटेरियल वापरणार आहे, शक्यतो लाकूड किंवा पुठ्ठा यांचा उपयोग केला तर ते पक्ष्यांना जास्त उपयुक्त वाटतं, नॅचरल वाटतं आणि ते त्याचा पटकन स्वीकार करतात. नंतर त्या घरट्याचं डिझाईन कसं आहे, मी तुम्हाला प्रत्यक्ष काही डिझाईन दाखवणार आहे. नंतर ते घरटं कुठे लावलं जाणार आहे, त्याची प्लेसमेंट कुठे केली जाणार आहे. समजा तुम्ही एखादं घरटं झाडावरती लावलं तर तिथे काय होऊ शकतं, पाऊस आल्यानंतर त्या घरट्यामध्ये पाणी जाऊ शकतं. त्याच्यानंतर त्याच्यात सतत जर जास्तीत जास्त वेळ ऊन त्या घरट्यावर पडत असेल तरी पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. नंतर ते जर ओपन प्लेस मध्ये असेल तर त्यांचे जे शत्रू पक्षी आहे किंवा शत्रू प्राणी आहे ते त्या घरट्यामधल्या पिल्लांना अपाय करू शकतात. त्याच्यामुळे हे सगळं आणि त्याची इन्स्टॉलेशन मेथड, ते घरटं तिथे कशा पद्धतीने लावलं जाणार आहे, कोणत्या दिशेला लावलं जाणार आहे, किती उंचीवर लावलं जाणार आहे याचा विचार तिथे झाला पाहिजे. नंतर यूज ऑफ प्रिडेटर गार्ड्स, शत्रू पक्ष्यांपासून किंवा शिकारी पक्ष्यांपासून त्यांचा बचाव कसा होईल याचाही विचार झाला पाहिजे. आणि मॉनिटरिंग अँड मेंटेनन्स, आपण त्या घरट्यांचं सतत निरीक्षण करत राहिलं पाहिजे आणि त्याचं मेंटेनन्स पण केला पाहिजे. समजा की तुम्ही घरटं लावलं तर लगेच तिथे पक्षी त्याच्यामध्ये अंडी देईल असं नाही. तुमच्या घराच्या आजूबाजूला चिमण्या किंवा इतर पक्षी असतील आणि तुम्ही एका ठिकाणी घराच्या वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये घरटं लावलं तर ते जे पक्षी आहे ते 2-3 महिने तिथे ऑब्झर्व करत असतात की या घरट्यापर्यंत साप पोहोचू शकतो का, माणसांचा वावर किती आहे किंवा तिथं मांजर पोहोचू शकते का. आणि ज्यावेळेस त्याला असं वाटतं की हे घरटं सर्व दृष्टीने सेफ आहे त्याच वेळेस तो त्याचा स्वीकार करतो आणि त्याच्यात अंडी देतो. त्याच्यामुळे आपलं निरीक्षण सुद्धा महत्वाचं आहे. आणि मेंटेनन्स म्हणजे की समजा एक ब्रीड झालं की तुम्ही घरटं लावलं त्याच्यामध्ये चिमणीने किंवा इतर पक्ष्यांनी अंडी दिली, आपल्याला दिसतंय की पक्षी तोंडात काहीतरी घेऊन जातोय आणि त्या पिल्लांना फीड करतोय,
नंतर एक 15 दिवसांनी तुम्हाला दिसलं की त्याच्यातून पिल्ल खिडकीतून डोकावून पाहताय आणि नंतर ती बाहेर पडली आणि उडून गेली. घेऊन तो साफ करून टाकला आणि परत ते घट तिथे लावून ठेवलं तर त्याला आपण मेंटेनन्स म्हणू शकतो आणि पुढची जी विण आहे त्याच्यासाठी ते घट पुन्हा तयार असेल. तर मी काही तुम्हाला आपल्याला काय काय करता येईल बघा. पुठ्ठा आहे, घडी केलेला पुठ्ठा आहे. या पुठ्ठ्यापासून आपण जसं पूर्वी किंवा तुम्ही एखादी छोटी वस्तू Amazon म्हणून तुम्ही विकत घेतली तर त्याला एक पॅकिंग असलेलं खोकं असतं आणि जर अशा पद्धतीने आपण मोल्ड केलं पुढे छिद्र ठेवलं ठरवून घेऊ शकता. साधारण 1x1 इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं असेल तर ते स्पॅरो साठी उपयुक्त ठरतं आणि अशा पद्धतीचं पुठ्ठ्यापासून तयार केलेलं घरटं सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरतं. मग आता प्रत्येकाला प्रश्न पडतो की त्या घरट्याची साईज काय घेतली पाहिजे किंवा विड्थ वगैरे काय घेतली पाहिजे. 5 इंच लांबी 5 इंच रुंदी अशा पद्धतीने 3 डायमेन्शन तर त्या ठिकाणी ते उपयुक्त ठरतं. हॅलो माझं तुमच्याकडे ना बँडविड्थ कमी आहे सर. नेटवर्क हो नेमकी काय झालं लाईट गेली तर ठीक आहे ठीक आहे. माळी सर हॅलो मोरे सर काय पर्याय काय आता. हो ना तेच काय येत नाही ना कनेक्टिव्हिटी नाहीये त्यांच्याकडेच नेमकी नाही. असं आहे का. बर काय नाही मग आता आपल्याला ते लाईट गेलेत म्हणे. लाईट गेली का. त्यांच्याकडे लाईट गेली. हा मोबाईल मोबाईल वर केलं त्यांनी. हा हा बघू 2 मिनिटं वाटतं. हा 2 मिनिटं वाट बघू. 2 मिनिटं 2-3 मिनिटं वाट बघूया काय झालं. टेक्निकल अडचण आहे ती. हो ना काही पर्याय नाहीये. थोडस आज पावसाचं वातावरण वगैरे माझ्याकडे बी आहे. माझ्याकडे लॅपटॉप चालत नाही.
नाही का? मोबाईलवर पाहतोय, अच्छा. असं आहे का? हा हा. लॅपटॉप नाही नेटच नाही. हम्म. आपल्याला उद्याचा कार्यक्रम ते 11च्या ऐवजी 10ला करावा लागेल असं वाटतं. चालेल, सरांना विचारून घे. हा, कारण की ते 11 नंतर काय होतं, बँकचे वगैरे व्यवहार वाढतात ना, त्याच्यामुळे नेट कनेक्टिव्हिटी कमी होऊन जाते जरा. चोपडा सरांशी बोलून घेऊ. हो हो, करता येईल. बघू आपण उद्या काय. 5-7 मिनिटं वाट पहा. नेटचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. हा, हम्म. 5 मिनिटं वेळ फोन बघू. लावा खोडके सर. हो सर. मी हॅलो फोन सर. लावतो त्यांना, फोन लावतो फोन त्यांना. लावून पहा. हो हो हो. हो. तुम्ही येऊन लागले इथून का तुम्ही? एक मिनिट. जोडतायत ते. लॅपटॉप चालत खोडके सर, हो सर. हा, थोडक्यात माहिती देत राहा मग तुम्ही 2-4 मिनिटं. 5 मिनिटात जॉईन होतायत ते. बरं बरं बरं. हॅलो. हा सर. माळी सर, येतोय आवाज? हो हो. खिडकी बंद कर. तर हे एक असं पुठ्ठ्याचं नेस्ट आहे. आपण 1 वर्ष किंवा 2 वर्ष हे वापरू शकतो. अशा पद्धतीने भिंतीला अटकवायला ते जागा करू शकतो आणि आपल्याला ते भिंतीवरती असं या पद्धतीने लावता येतं. फक्त याला पाऊस लागणार नाही, जास्त पूर्ण वेळ ऊन याच्यावरती येणार नाही, अशा पद्धतीची जागा तिथे सिलेक्ट करायची असते. नंतर अशाच पद्धतीचं एक पुठ्ठ्यापासून तयार केलेलं हे नेस्ट आहे की गुजरात मध्ये एका आमच्या मित्राने तयार केलेलं आहे. आता याची विंडो थोडी मोठी ठेवलेली आहे. जर विंडो 1 इंच बाय 1 इंच पेक्षा मोठी असेल तर त्या ठिकाणी याच्यामध्ये इतर पक्षी घरटं करू शकतात. त्याच्यामध्ये मैना असेल, इंडियन रॉबिन असेल, मॅकपाय रॉबिन असेल, अशा पद्धतीचे पक्षी त्या ठिकाणी घरटं करतात. म्हणजे आपण घरट्याची एकदा आकार ठरवल्यानंतर त्याच्या पुढे ही जी विंडो आहे ही किती बाय कितीची किंवा वर्तुळाकृती जरी असली तर त्याचा व्यास किती आहे, डायमीटर किती आहे, त्याच्यावरती आपण ते ठरवू शकतो की ते कोणत्या पक्षासाठी अवेलेबल होणार आहे. तर आपण या सगळ्या गोष्टींच्या नोंदी केल्या तर एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो की किती साईड विंडो ठेवल्यानंतर त्याच्यात कोणत्या पद्धतीचा पक्षी, कोणत्या प्रकारचा पक्षी हा त्याच्यात करतो. याच्यानंतर बघा
साध्या साध्या खेळणी असतात तुटलेल्या, आणि थोडं निसर्गाशी जवळ जाणाऱ्या वस्तूंपासून तयार केलेलं कोणतीही जागा पक्षी स्वीकारू शकतात. त्याच्यामुळे आपण घरामध्ये वेस्ट झालेल्या अशा पद्धतीच्या वस्तूंचा सुद्धा उपयोग तिथे घरट्यासाठी करू शकतो. आणि कदाचित समजा आपण 4 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू टांगल्या, त्याच्यातल्या एकाच वस्तूवरती ते स्वीकारू शकतं. इतर जर त्यांना सेफ वाटलं नाही तर ते त्या ठिकाणी त्याच्यात नेस्ट करत नाही. नंतर एक अगदी साधं लाकडी घरटं जर आपण बघितलं तर हे एक लाकडी घरटं आहे की साधारण एक 5 इंच त्याची रुंदी आहे, 6 इंच लांबी आहे आणि 5 इंच त्याची उंची आहे. अशा पद्धतीचं हे घरटं केलेलं आहे. आणि आता ही जी विंडो तयार केली आहे ही 1 बाय 1 इंचची आहे. त्याच्यामुळे हे खास करून चिमण्यांसाठी तयार केलेलं घरटं आहे. आणि हे लाकडी घरटं असल्यामुळे हे भक्कम घरटं आहे आणि 5 ते 7 वर्ष आरामात हे घरटं त्या ठिकाणी चिमण्या वापरू शकतात. हे घरटं अडकवायसाठी इथे हुक लावलेलं आहे. आपण एक काळजी अशी घ्यायला पाहिजे की या घरट्यामध्ये जर आपण एखादा म्हणजे खिळा किंवा काही पट्ट्या वापरणार असेल तर त्या गंजणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, किंवा त्या पक्ष्यांना त्याच्यापासून इजा होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. आणि आपण अशा पद्धतीचं समजा आपल्या घरामध्ये फर्निचर केलं, त्याचे जे उरलेले तुकडे त्याचा उपयोग करून आपण सुताराकडून असं घरटं तयार करून घेऊ शकतो. तर टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीचं हे घरटं आहे. आता हे अत्यंत साधे डिझाईन असलेले घरटे, हे घरटं बघा की हे स्पेशली जे म्हणजे रियूज प्लाऊड आहे, म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून तिथे पुन्हा एकदा जे प्लाऊड तयार केलं जातं अत्यंत स्वस्त भेटतं. या प्लाऊड पासून तयार केलेलं हे घरटं आहे, परंतु याला एक विशिष्ट डिझाईनचा उपयोग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त 1 इंच डायमीटर असलेलं हे इथे होल दिसतंय आणि त्याच्यामुळे चिमणी हे घरटं स्वीकारते आणि याच्यात ती अनेक वर्ष त्या ठिकाणी नेस्टिंग करू शकते. आता या घरट्याला एक केलेली सुविधा अशी आहे की इथे थोडासा गॅप ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचा गॅप ठेवल्यामुळे तिथली हवा खेळती राहते आणि ते घरटं आतून फ्रेश राहतं. शिवाय तुम्हाला मी जे म्हटलं की घरटं मेंटेन करायला पाहिजे, तर त्या मेंटेनन्स साठी इकडची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने मुव्हेबल ठेवलेली आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की याच्यातून पिल्ल उडून गेलेली आहे, पिल्ल उडून गेल्यानंतर इथून आपण तो सगळा त्याचा जे कचरा किंवा वेस्टेज आहे ते काढून टाकू शकतो आणि हे घरटं परत फ्रेश करून पुढच्या पिढीसाठी पुढच्या ब्रीडिंग सीझन साठी हे पुन्हा तयार करून तिथे लावू शकतो. याला सुद्धा अशा पद्धतीने आपण जर एक पट्टी लावून ठेवली तर ती भिंतीला अटकवायला कामाला येते. आणि अशा पद्धतीचं घरटं आपल्याला लाकडाच्या सहाय्याने अगदी उरलेले जे तुकडे आहेत त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण तयार करू शकतो. आणि याला फक्त एक आहे की 3 ते 4 इंच डेप्थ आणि विड्थ अशा पद्धतीने जर असेल तर त्या चिमणी किंवा इतर इंडियन रॉबिन सारखे पक्षी त्याच्यामध्ये नेस्टिंग करतात. नंतर पुन्हा हे एक घरटं आहे. आता तुमच्या असं लक्षात येईल की याचा डायमीटर 2 इंचचा आहे आणि हा 2 इंचचा असल्यामुळे त्या ठिकाणी मैना किंवा इतर जे मॅगपाय रॉबिन हे जे पक्षी आहे, नंतर भांगपाडी मैना हे वेगवेगळे पक्षी इथे घरटं करू शकतात ह्या आकारामुळे. आणि ते इतके प्रिकॉशन घेतात की तिथे दुसरा मोठा पक्षी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आता समजा की आपण सगळे मोठ्या आकाराचे घरटे केले, इथला व्यास मोठा ठेवला आणि याच्यात चिमणीने घरटं केलं, तर धोका काय असतो की भारद्वाज किंवा इतर जे शिकारी पक्षी असतात, आणि जर या इथे आपण असं रेस्ट साठी एखादा भाग इथे लावून ठेवला किंवा एखादा खिळा लावून ठेवला तर त्याच्यातून काय धोका तयार होतो की याच्यावरती शिकारी पक्षी बसून पाय मध्ये घालतो आणि त्या पक्षाचे पिल्ल तो पळू शकतो किंवा त्याला नुकसान करू शकतो. म्हणून अशा पद्धतीचा तिथे आधार द्यायची गरज नाहीये. पक्षी ज्यावेळेस आपण हे घरटं लावतो तर ते पक्षी स्वतः पहिल्यांदा याच्यावर बसतो, नंतर तो बरोबर इथे हँग होतो आणि मध्ये जातो.
त्याच्यामुळे तो त्याचे सुविधा करून त्या ठिकाणी मध्ये जात असतो आणि उपयोग करतो. नंतर घरट्याच्या बाजूला, खालच्या बाजूला जर आपण असे 1-2 होल ठेवले तर ह्या घरट्यामधलं काही जे वेस्टेज असेल काही किंवा काही लिक्विड असेल तर ते बाहेर पडू शकतं आणि हवाई खेळती राहू शकते. तर अशा पद्धतीचं हे घरट आहे की जे आपण लाकडापासून तयार करू शकतो. नंतर हे घरट आहे शास्त्रीय पद्धतीने तयार केलेलं आहे. हे अनेक प्रकारचे पक्षी स्वीकारतात. आता हा इथला डायमीटर फक्त 1 इंच ठेवल्यामुळे मुख्यतः हा चिमणीसाठी तयार केलेलं हे घरट आहे. आता चिमणी किंवा इतर पक्षी काय करतात, जर आपण इथे जास्त हाईट ठेवलेली असेल तर बरोबर इतका कचरा त्याच्यामध्ये ते आणून ठेवतात आणि त्याच्यामुळे ते त्यांची सुविधा बघतात आणि कोणत्याही शत्रू पक्षाचा पाय किंवा इथून ते पिल्लांना अपाय करू शकत नाही. पण जर आपल्याला या घरट्याचं निरीक्षण करायचं असेल किंवा घरटं साफ करायचं असेल तर याला बघा इथे वरच्या बाजूला जागा ठेवलेली आहे. ही आपण उघडझाप करू शकतो आणि जर आपल्याला लक्षात आलं की याच्यातून पिल्लांचे वीण झाल्यानंतर पिल्लं मोठी झाली आणि ते उडून गेली. ते उडून गेल्यानंतर आपण हे घरटं काढून त्या ठिकाणी साफ करू शकतो. आणि शक्यतो ज्यावेळेस याच्यामध्ये पिल्लं असतील किंवा पक्षी याच्यावरती ये-जा करताय त्यावेळेस कधी तिथे जवळ जाऊन ह्या अशा पद्धतीने उघडून त्याचं निरीक्षण करायचं नाही. त्याच्यामुळे पक्षी शॉक त्यांना बसू शकतो. त्यांचं किंवा त्याला हात लावायचा नाही पिल्लांना, कारण आपल्या टेम्परेचरमुळे सुद्धा त्यांना अपाय होऊ शकतो. तर ही काळजी घेतली. फक्त पक्षी पिल्लं उडून गेल्यानंतर मात्र जर आपल्याला घरटं साफ करायचं असेल तर या अशा पद्धतीने हे जे उघडझाप केलेलं घरटं आहे याचा आपण उपयोग करू शकतो. आणि हे लॉंग टर्म घरटं आहे, आरामात 10 वर्षे हे वापरलं जाऊ शकतं. हे पण जे प्लायवूड पासून म्हणजे प्लायवूडच्या एकदा यूज झालेल्या प्लायवूडच्या तुकड्यांपासून जर दुसऱ्यांदा प्लायवूड तयार केलं जातं त्याच्यापासून तयार केलेलं हे घरटं आहे. हे स्वस्तात तयार होऊ शकतं आणि एक 150-150 रुपये खर्च झाला तर त्याच्यात हे तयार होतं. आता हे सगळं घट करत असताना एक माझा अनुभव सांगतो की हे डिझाईन बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. हे एक जुन्या प्रकारचं जे आपण घरात अलार्म कॉल असायचं, एक घड्याळ असायचं. त्या घड्याळासाठी अशा पद्धतीची लाकडी खोकं प्रत्येकाच्या घरात पूर्वी होतं. आता तशा पद्धतीचे घड्याळ किंवा राहिलेले नाहीत. मोबाईल आल्यामुळे हे सगळं मागे पडलं. पण मी माझ्या घराच्या बाजूला म्हणजे माझं जे घर आहे ओझरला तिथे आम्ही गार्डन मध्ये हे लावलेलं होतं. आणि त्याला आम्ही काय केलं की याचं जे पुढचं होल होतं ते खूप मोठं आहे. त्याच्यामुळे मला आयडिया होती की हे एवढं मोठं होल मध्ये जर पक्ष्याने घरटं केलं तर तिथे शत्रू पक्षी त्याच्यावर हल्ला करू शकतो. म्हणून आम्ही काय केलं होतं की साधी याला एक फळी ठोकली होती. म्हणजे या होलचा जो डायमीटर आहे तो कमी करून टाकला होता. ही फळी ठोकली होती आणि हे घरटं लावल्यानंतर कमीत कमी 6 ते 7 सीझन त्याच्यामध्ये इंडियन रॉबिन नेस्टिंग करत होता कंटिन्युअसली. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुने खोके याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो आणि त्या ठिकाणी पक्ष्यांना आपण एक अधिवास म्हणजे ब्रीडिंग साठीचा हॅबिटॅट उपलब्ध करून देऊ शकतो. तर हे एक म्हणजे जुन्या लोकांना सगळ्यांना आठवलं असेल की अशा पद्धतीचं आपल्या घरामध्ये होतं आणि त्याचा मी इथे उपयोग करून घेतलेला आहे पक्ष्याचं घरटं म्हणून. ते अशा पद्धतीने टांगून ठेवलेलं होतं आणि त्याच्यात पक्षी घरटे करत होते. नंतर आपण बांबू बघतो तर आपण एक बघितलं असेल की आपल्या घराच्या टेरेसवरती जर एखाद्या टेरेस मधलं पाणी बाहेर जावं म्हणून आपण पाईप काढलेला असेल तर त्या पाईप मध्ये सुद्धा चिमण्या घरटं करतात किंवा मैना घरटं करतात. मग अशा पद्धतीचा बांबूचा जो तुकडा आहे की त्याला फक्त हे नॅचरल होल आहे, एवढी जागा जरी त्याला अवेलेबल करून दिली तरी त्याच्यामध्ये चिमण्या नेस्टिंग करतात. आणि जर असाच थोडा मोठ्या डायमीटरचा जर बांबू असेल आणि त्याला जर आपण इथे गोल होल केलं तर तो जो मधला पेरा असतो त्या पेऱ्यामध्ये जर आपण एक गोल होल केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा चिमण्या आणि इतर पक्षी घरटे करतात. म्हणजे आपण अशा पद्धतीचं नैसर्गिक बांबू किंवा पाईप याचा उपयोग करून सुद्धा पक्ष्यांना घरटं हे उपलब्ध करून देऊ शकतो, जागा ही उपलब्ध करून देऊ शकतो. अजून एक प्रकारचं घरटं आहे बघा.
आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा आपल्या घरी कोणी पेशंट असेल तर आपण शहाळा आणतो. शहाळा आणल्यानंतर काय करतो की तो तिकडूनच बारीक अशी जागा करून ठेवतो की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रॉ टाकल्यानंतर त्यातलं पाणी पितो आणि ते शहाळा लगेच फेकून देतो. पण त्या शहाळाचा म्हणजे 0 पैशामध्ये आपण पक्ष्यांसाठी घरटं अवेलेबल करून देऊ शकतो. आपण जर ते शहाळं उचललं आणि त्याचं जे पुढचं होल आहे ते थोडं मोठं करून घेतलं. म्हणजे बघा मी इथे एक फोटो दाखवतोय की त्या शहाळाचं पुढचं जे होल आहे ते एक मीटर 1 इंच डायमीटरचं अशा पद्धतीने ते होल मोठं करून घ्यायचं आणि हे स्लॅब वरती उन्हामध्ये वाळायला ठेवून द्यायचं. 1 महिना त्याला वाळू द्यायचं. ते पूर्णपणे कडक तयार होतं आणि आतमध्ये सगळा पोकळ गोल भाग असतो. त्याला जर वरच्या बाजूला आपण एक तारेचा हुक लावला आणि अशा पद्धतीने टांगून ठेवलं तर आता मला माहित नाही तुम्हाला दिसतंय का नाही की त्याच्यामध्ये एक इंडियन रॉबिनची मादी दिसते. म्हणजे अशा पद्धतीने फेकून दिलेलं शहाळं याचा सुद्धा पक्ष्यांच्या घरट्यासाठी आपण उपयोग करू शकतो आणि याला कोणताही खर्च येत नाही. मग एखादा शहाळा विकणारा जर असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन हे पुढचं होल आपण त्याच्याकडून पण मोठं करून घेऊ शकतो किंवा घरी येऊन मोठं करू शकतो आणि ते जर 1 महिना उन्हामध्ये वाळवले तर असे अनेक घरटे आपण तयार करू शकतो. त्याला फक्त वरती एक तारेचा हुक लावायचा आणि ते योग्य अशा ठिकाणी टांगून द्यायचं आणि तिथे टांगल्यानंतर त्याच्यामध्ये चिमणीपासून अनेक प्रकारचे पक्षी हे त्याच्यात घरटं करतात आणि आता सुद्धा याच्यामध्ये दिसतंय की इंडियन रॉबिनची फिमेल ही त्याच्यामध्ये बसलेली आहे. तर अशा पद्धतीचे आपण आपल्या घरातल्या टाकाऊ वस्तू किंवा जे खोके त्यांचा उपयोग पक्ष्यांच्या घरट्यासाठी हे करू शकतो. आता हे सगळं करत असताना मुख्यतः तिथे लाकडाचा उपयोग करा. आपण प्लास्टिकचे सुद्धा साहित्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे प्लास्टिकचा जो पाईप असतो त्याच्या सहाय्याने सुद्धा घरटं करू शकतो किंवा प्लास्टिकच्या ज्या कॅन असतात, आपल्या ज्या ऑइल कॅन असतात त्या रिकाम्या झाल्यानंतर आपण त्याला पुढच्या बाजूला 1-1.5 इंचचं जर व्यासाचं होल केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पक्षी घरटं करतात. परंतु आपल्याला प्लास्टिक अवॉइड करायचंय. प्लास्टिकची जाहिरात करायची नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो लाकडी खोके किंवा पुठ्ठे अशा साहित्याचा उपयोग करून, बांबू अशा साहित्याचा उपयोग करून त्या ठिकाणी घरटं तयार करायचंय. त्याच्यानंतर त्या घरट्याला व्हेंटिलेशन साठी म्हणजे हवा जाण्या-येण्यासाठी जागा ठेवायची. नंतर त्या घरट्याच्या जे होल आहे, जिथले एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सच्या पुढे अशा पद्धतीने पर्च करायचा नाही की ज्याच्यामुळे त्याच्यावरती हे बघा इथे हा एक पर्च दिसतोय तर अशा पद्धतीचा पर्च करायचा नाहीये की ज्याच्यामुळे त्याच्यावरती दुसरा शिकारी पक्षी किंवा शत्रू पक्षी बसून त्या पिल्लांची शिकार करू शकेल किंवा त्यांना उचलून नेऊ शकेल. अशा पद्धतीचा पर्च करायचा नाही. आणि ह्या जर गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला एक सक्सेसफुल असे घरटे किंवा पक्ष्यांसाठी विणीसाठी जागा आपण करून देऊ शकतो. आता मी काही नैसर्गिक उदाहरणं सांगतो जे नॅचरल आपल्याला नेस्टिंगचे उदाहरणं आढळतात. हे जे नेस्टिंग आहे सगळे ओळखतात. हे सुगरणचे घरटे आणि जर आपण सुगरणचे घरट्यांचं निरीक्षण केलं आता तुमच्या कॉलेजचं नावच आपल्याला लक्षात येत आहे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे आणि बहिणाबाई चौधरींचं नाव या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलेलं आहे. त्यांनी जी लिहून ठेवलेली कविता आहे सुगरण पक्षाबाबत तर त्या सुगरणीचे हे घरटे आहेत आणि आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यात सुद्धा आता खूप बदल झालेले की शहरात तयार केले जाणारे सुगरणीचे घरटे आणि खेड्यात तयार केले जाणारे सुगरणीचे घरटे यांच्या आकारामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि सुगरणींची संख्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे की शहरामध्ये सुगरण ही पामचे जे झाडं असतात शोचे त्याचे पानं वापरताना दिसतात आणि ग्रामीण भागामध्ये बाजरी मका यांचे जे पानं आहे ते घरट्यासाठी वापरताना आपल्याला दिसून येतात. तर आपण अशी सुद्धा निरीक्षण करायला पाहिजे आणि सुगरण आतापर्यंत कुठेही आर्टिफिशियल नेस्ट मध्ये नेस्ट करताना दिसून आलेली नाही. डॉक्टर सलीम अली यांचे एक विद्यार्थी होते जे आपण पक्षी तज्ञ आहे डॉक्टर सलीम अली त्यांचा एक विद्यार्थी होता की ज्यांनी पहिली पीएचडी डॉक्टर सलीम अलींच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय आंबेडकर.
त्या विजय आंबेडकरांनी सुगरण पक्षावरती PhD केली आणि ते ज्यावेळेस सुगरण पक्षांचा अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की हे सुगरणचं हे जे घरटं आहे हे फक्त एक ताली आहे, म्हणजे एक स्टोरेजचं आहे. परंतु त्यांना जे घरटं आढळलं होतं ते 8 स्टोरेजचं होतं, म्हणजे 8 मजली घरटं त्यांना आढळून आलं होतं. म्हणजे निसर्गामध्ये अशाही पद्धतीचे उदाहरणं नैसर्गिक घरट्यांमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि सुगरण किंवा इतर जे काही पक्षी आहेत ते अजूनही आर्टिफिशियल नेस्ट मध्ये नेस्ट करत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे नॅचरल हॅबिटॅट आहे ते आपण टिकवले पाहिजे. नंतर बघा, हा एक पक्षी आहे इंडियन सारस क्रेन. भारतातला सर्वात मोठा उंच आणि उडणारा पक्षी. याची हाईट असते 6 फूट. परंतु महाराष्ट्राची याची आकडेवारी बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 60 पक्षी शिल्लक आहे, ओनली 60. मग हे असं का बरं झालं, तर हा पक्षी भाताच्या शेतामध्ये घरटं करतो आणि ज्यावेळेस भाताच्या शेतामध्ये घरटं करतो त्यावेळेस 3 ते 4 गुंठ्याच्या भाताचं नुकसान तिथे होतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर हा घरटं करायला लागला तर ते लोक त्या पक्षाला हाकलून देतात किंवा त्याचं एकच अंड असतं ते पळून नेतात आणि त्याच्यामुळे याची संख्या कमी कमी होत गेली. हा फक्त आपल्याला आता गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतो आणि यांची महाराष्ट्रामधली संख्या आहे फक्त 60. त्याच्यामुळे पक्षी कोणत्या हॅबिटॅट मध्ये घरटं करताय तिथे आपल्याला जागृती केली पाहिजे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा एक पक्षी आहे डार्टर किंवा याला स्नेक बर्ड असं म्हणतात आणि मराठीत नाव आहे साप मान्या. आता याला असं म्हणण्याचं कारण असं की याची जी मान आहे तिची हालचाल सापासारखी होते म्हणून याला सापमान्या म्हणतात. पूर्ण भारतामध्ये या पक्ष्यांची संख्या आहे फक्त 2000. फक्त 2000 पक्षी शिल्लक आहे. आणि मग याची वीण किंवा याची संख्या का बरं कमी झाली, तर हा फक्त गोड्या आणि शुद्ध पाण्याच्या आजूबाजूला घरटं करतो आणि त्याला जे आवश्यक असे काटेरी झुडूप लागतात, म्हणजे बाबळीसारखी झाडं लागतात, ती मोठ्या प्रमाणात तोडली गेली असल्यामुळे याचं नेस्टिंग हे कमी कमी होत गेलं आणि आता याची संख्या मर्यादित राहिली आहे, ती फक्त 2000 पुरती. म्हणून अशा पद्धतीने की आपण एखाद्या पाणवठ्याचा किंवा गावाच्या बाहेर एखादं जंगल क्षेत्र असेल, एखादी देवराई असेल, तिथला ज्यावेळेस आपण अभ्यास करत असू तर कोणत्या झाडांवरती कोणते पक्षी घरटे करतायत आणि जर एखादं झाड तोडलं जात असेल तर तिथल्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की पक्ष्यांच्या घरट्यांसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त आहे आणि जर आपण ते वाचू शकलो तरच त्याच्यावर आधारित इतर ज्या पक्षी प्रजाती आहे आपण त्या वाचवू शकू. हा एक सुगरण पक्षाच्याच घरट्याचा फोटो आहे. अत्यंत सुंदर असं घरटं आणि कलाकुसर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि सुगरण पक्षाचा अभ्यास म्हणजे एक पक्षी निरीक्षणातली पर्वणी असते. अत्यंत आकर्षक असा आवाज, आकर्षक असं रूप आणि त्यांचं आकर्षक असं घरटं, त्याचं वारंवार आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि नोंदी करायला पाहिजे. नंतर आपण एखाद्या घरट्याचं ज्यावेळेस निरीक्षण करतो तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की त्याच्यावरती काहीतरी म्हणजे झाडावरती काहीतरी कचरा लटकलेला आहे, परंतु तो कचरा नसून ते एखाद्या पक्षाचं घरटं असू शकतं. हा जो सनबर्ड किंवा सूर्यपक्षी आहे हा अशा पद्धतीने घरटं तयार करतो की आपल्याला असं वाटतं की झाडावरती ते म्हणजे कचरा लटकलेला आहे आणि अनावधानाने आपण ती फांदी तोडून टाकतो. त्याच्यामुळे आपण लक्ष द्यायला पाहिजे की पक्ष झाडावरती असं एखादं स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसत असेल तर त्याचं पहिले निरीक्षण केलं पाहिजे आणि मग आपल्याला पुढे जाऊन त्याच्या अनेक नोंदी किंवा ती प्रजाती कशा पद्धतीचे घरटं करतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर हे अशा पद्धतीचे काही घरटे की जे आपल्याला निसर्ग निरीक्षण करताना आपल्याला आढळून येतात. मी स्वतः पक्ष्यांचे घरटे तयार करून घेण्याच्या, जसं आपण आता ऑनलाईन कार्यशाळा घेतोय तशा नाशिकमध्ये अनेक शाळांमध्ये कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितलं की मी 10,000 घरट्यांचं वाटप या ठिकाणी नाशिक परिसरातील सर्व शाळांमध्ये केलेलं होतं. त्याला रोटरी क्लब नाशिक वेस्टचं मदत लाभली होती. अशाच पद्धतीचा हा एक फोटो आहे की ही माझी स्वतःची शाळा आहे आणि 20 मार्च जो जागतिक चिमणी दिन असतो त्या चिमणी दिनाच्या दिवशी दरवर्षी गेले 10 वर्ष आम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून
नेस्ट तयार करून घेतो आणि त्याची कॉम्पिटिशन घेतो की सर्वात नॅचरल साहित्य वापरून आणि आकर्षक असे घरटे कोणी तयार केलेले. तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आणि आम्ही त्याच्या नोंदी पण ठेवतो की कोणत्या विद्यार्थ्याने घरी लावल्यानंतर त्याच्यामध्ये चिमण्यांनी नेस्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपल्याला ह्या सगळ्या कार्यशाळेच्या नंतर त्या ठिकाणी घेता येईल. आता याचे ऑब्झर्वेशन कसे करायचे की नेस्टिंग सीझन मध्ये सतत निरीक्षण करत राहायला पाहिजे की एक डॉक्टर सलीम अलींनी एका चिमणीच्या घरट्याचा अभ्यास केला होता. त्यावेळेस त्यांना असं आढळलं होतं की दिवसभरामध्ये चिमणीने तिचे पिल्ल अंड्यातून बाहेर आल्यानंतर दिवसभरामध्ये चिमणी 200 वेळा बाहेर जाते आणि कीटक घेऊन येते, तिचं खाद्य घेऊन येते आणि ती पिल्लांना भरवते. म्हणजे बघा, जर आपण त्या ठिकाणी एखादं घरटं आपल्याला आढळलं आणि आपण लांब बसून त्याचं निरीक्षण केलं तर त्याचा एक अभ्यास होऊ शकतो की सकाळी पहिल्यांदा चिमणी उठून किती वाजता बाहेर पडते आणि प्रत्येक तासाला किती वेळा ती घेऊन येते. आपल्याला असं आढळतं की सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त वेळा चिमणी पिल्लांसाठी खाद्य घेऊन येते. दुपारच्या वेळेस त्याचा वेग कमी झालेला असतो आणि संध्याकाळच्या वेळेस परत मात्र चिमणीचं खाद्य भरवण्याचा म्हणजे स्पीड हा वाढलेला असतो. रात्री चिमण्या शांतपणे तिथे आराम करत असतात. त्या काही वेळेस घरट्यामध्ये आराम करतात तर काही वेळेस आजूबाजूच्या फांदीवर आराम करतात आणि परत सकाळी ते चक्र चालू होतं. तर ते किती वेळा दिवसातून येऊन गेले ते आपल्याला तिथे निरीक्षण करता येतं. नंतर इन्क्युबेशन पिरियड की पक्ष्याने त्या ठिकाणी अंडी दिल्यानंतर किती दिवस ते अंडे उबवीत होतं हे सुद्धा आपल्याला निरीक्षणाने कळू शकतं. तर अशा पद्धतीच्या निरीक्षण आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर फूड व्हरायटी म्हणजे अनेक अभ्यासकांनी काय केलेलं आहे की पक्षी ज्यावेळेस चोचीत काही खाद्य घेऊन येतो तर त्या प्रत्येक वेळेस आता डिजिटल कॅमेरे चांगले उपलब्ध झालेले आहे. आपण त्याचे वारंवार क्लिक करून ठेवले तर त्याच्या तोंडामध्ये काय खाद्य होतं हे जर आपण नोट डाऊन केलं तर पूर्ण पिरियड मध्ये 25 ते 30 प्रकारचे खाद्य जे घेऊन येतो पक्षी आपल्या पिल्लांसाठी त्याची आपण नोंद करू शकतो आणि तो एक चांगला सायंटिफिक पेपर होऊ शकतो. अशा पद्धतीने ह्या आर्टिफिशियल नेस्टिंग म्हणजे तयार करून आपण त्याचं मॉनिटरिंग करू शकतो. त्याचे ऑब्झर्वेशन लिहून ठेवू शकतो. फक्त 1-2 काळजी अशी घ्यायची की त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त पाऊस किंवा ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ते घरटं लावलं गेलं पाहिजे. त्या घरट्यापर्यंत डायरेक्टली मांजर किंवा साप पोहोचू शकणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. काही वेळेस काय करतात बघा की एखादी वेल असते आपल्या खिडकीच्या जवळ, एखादी वेल असते आणि त्या वेलवरती तिथं एक घरटं लावलं जातं वेलीला केटून. तर ज्यावेळेस पक्ष्याचे पिल्ल तिथे असतात तर काही वेळेस त्या घरट्यातून काही घाण खाली पडते किंवा त्यांचं जे येणं जाणं असतं त्या सापांच्या लक्षात आलं तर ते साप त्या वेलीवरून ऍक्सेस करून त्या घरट्यापर्यंत जाऊ शकतात. म्हणून घरटं ज्यावेळेस लावलं जाईल त्यावेळेस भिंतीवर अशा पद्धतीने लावायचं. समजा अशा भिंतीवरती ते लावलं तर या डायरेक्ट प्लेन भिंतीवरती तिथं साप किंवा मांजर पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या पिल्लांचा आपोआप बचाव होतो. नंतर आपण वारंवार निरीक्षण करत असताना आपल्याला जर एखाद्या वेळेस असं होतं की सध्याचं जे सगळं केमिकल पेस्टिसाइड्स वगैरे वापरले जातात याच्यामुळे काही वेळेस चुकून माता पालकांनी म्हणजे त्या पक्ष्यांनी आपल्या पिल्लांना अशा पद्धतीचे पेस्टिसाइड युक्त खाद्य जर खाऊ घातलं तर ते पिल्लू तिथे मरतं. आणि जर तसं एखादं समजा 4 पिल्ल तिथं आहे आणि त्यातलं एखादं मेलं तर तिथे लाल मुंग्या लागू शकतात. म्हणून जर आपण ऑब्झर्व करत राहिलं ना आपल्याला असं लक्षात आलं की त्या घरट्यामध्ये मुंग्यांची लाईन जाते किंवा मुंग्या जात आहेत तर आपण ते घरटं ऑब्झर्वेशन मध्ये ते मेलेलं पिल्लू बाजूला काढून टाकू शकतो आणि त्या ज्या मुंग्या त्या तिथल्या साफ करून टाकल्या तर बाकीच्या पिल्लांचे प्राण वाचू शकतात. तर ह्या काही काळजी आपल्याला घेतल्या पाहिजे. आणि पक्ष्यांची जी उपयुक्तता आहे की कीटक नियंत्रण, त्यानंतर परागीभवन, बीजारोपण, पर्यावरणाची स्वच्छता आणि निसर्गाचे सौंदर्य हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येतं. पक्षी इतके हुशार असतात की जर पक्ष्यांच्या पिल्लाने विष्ठा त्याच्या घरट्यात टाकली तर तो पक्षी ती विष्ठा त्याचा जो गोळा असतो त्या विष्ठेचा तो तोंडात घेतो आणि लांब जाऊन टाकून येतो. म्हणजे तो उडत जाताना ज्यावेळेस घरट्यातून बाहेर पडतो तर असं आढळलंय की त्यांच्या तोंडामध्ये पांढरा काहीतरी भाग असतो. तर ते पांढरा भाग म्हणजे त्यांच्या पिल्लांची विष्ठा असते
ती चोचीमध्ये घेतात आणि लांब टाकून येतात की ज्याच्यामुळे शत्रू पक्ष्यांना किंवा सापासारख्या शत्रूंना इथे घरटं आहेत किंवा पिल्लं हे कळू नये एवढी स्वच्छता आणि काळजी ते घेत असतात. आता कॉन्झर्वेशन टेक्निक्स बद्दल आपल्याला बोलायचंय. तर कॉन्झर्वेशन टेक्निक्स मध्ये की मार्क विंडो, आता सध्या एक धोका आढळलेला आहे की आपण ज्यावेळेस शहरामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी बघतो की आपण खिडक्यांना ज्या काचा लावलेल्या असतात तर पक्षी येऊन त्याच्यावरती धडकतात. म्हणजे बघा अनेकांनी अनुभव घेतला असेल की आपली कार असेल किंवा टू व्हीलरचा जो मिरर असतो त्याच्यावरती चिमणी किंवा इतर पक्षी येतात आणि ते चोचा मारतात आणि त्यांना तो शत्रू वाटतो आणि ते हल्ला करताना काही वेळेस जखमी होतात. तर अशाच उंच उंच जे इमारती आहेत त्या इमारतींना निळ्या किंवा काळा काचा लावलेल्या असतात आणि पक्षी उडत जात असताना जोराने त्याच्यावर धडकतात आणि ते जखमी होतात किंवा त्यांचे मृत्यू होतात. म्हणून त्याच्यावरती आपण जर लाल अशा काही पट्ट्या लावल्या, टेप लावले तर ते मार्क होतील आणि पक्ष्यांना पहिले दिसतील आणि ते त्यांचा बचाव करून घेतील. तर अशा पद्धतीने ही सुद्धा एक जागृती झाली पाहिजे की ज्यांनी पूर्ण 10-10 फूट 15-15 फूट काचा लावलेल्या आहे तर त्या काचांवरती कुठेतरी मार्क झालेलं पाहिजे, आडव्या किंवा उभ्या पट्ट्या लावलेल्या पाहिजे की ज्याच्यामुळे पक्ष्यांना कळेल की इथे काहीतरी अडथळा आहे आणि त्याच्यामुळे ते धडकणार नाही. नंतर कीप पेट्स इंडोर, आपले जे पाळीव प्राणी घरात आहेत म्हणजे कुत्रा असेल मांजर असेल तर त्यांना नियमित घरात ठेवलं पाहिजे. कारण ज्यावेळेस पक्षी बाहेर अंगणात खेळत असतात त्यावेळेस मांजर टपून बसलेले असते आणि ती मांजर त्याची शिकार करू शकते. म्हणून त्या ठिकाणी आपले जे पेट अॅनिमल्स आहेत तर ते घरात ठेवले पाहिजे किंवा बांधून ठेवले पाहिजे. यूज नॅचरल पेस्ट कंट्रोल, नेहमी नॅचरल पेस्ट कंट्रोलचा उपयोग केला पाहिजे. आत्ताचे आढळलेले काही उदाहरणं तुम्हाला सांगतो की घरामध्ये उंदीर झाले म्हणून काही जण ते औषधाच्या दुकानातून उंदरासाठीचं खाद्य घेऊन येतात आणि ते टाकतात की जे खाल्ल्यानंतर उंदीर मारतात. परंतु असं आढळून आलेलं आहे की ते मेलेले विषारी उंदीर जर पक्ष्यांनी खाल्ले तर पक्ष्यांचा सुद्धा मृत्यू होतो. म्हणून आपण जे पेस्ट कंट्रोल वापरणार आहे ते नॅचरल असलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. वोट अगेन्स्ट यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड, केमिकल पेस्टिसाइड जिथे वापरले जात आहेत तिथे आपण त्याच्या म्हणजे त्या लोकांना मध्ये जागृती केली पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल हे बघितलं पाहिजे. डू नॉट परचेस बर्ड इलिगली, आता म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा आम्ही गेल्यानंतर अजूनही असं आढळतं की त्यांनी पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवलेले असतात किंवा मुनिया सारखे पक्षी ठेवलेले असतात. एक फोटो मी तुम्हाला दाखवतो बघा. हा जो पक्षी इथे हे घरटं ऍक्च्युली सुग्रणीचं घरटं आहे, परंतु याच्यावरती जो पक्षी दिसतोय हा आहे सिल्वर बिल्ड मुनिया. म्हणजे काही लोक काय करतात की सुग्रणीचे घरटे तोडून आणतात आणि घरात शो साठी टांगतात. पण असं करायला नको. सुग्रणीचे घरट सुग्रण पक्षाने सोडून दिल्यानंतर असे जे दुसरे पक्षी असतात सिल्वर बिल्ड मुनिया हे पक्षी ते घरट स्वीकारतात आणि त्याच्यात अंडी घालतात. आता प्रश्न असा पडतो की आपण जर निरीक्षण केलं समजा हे सुग्रणीचं घरट आहे तर या सुग्रणींना अशी सवय असते की ते इथल्या एंट्रन्स मधून वरती जातात आणि तिथं पिल्लांना खाऊ घालतात. इतर कोणत्याही पक्षाला याच्यात डायरेक्ट या एंट्रन्स मधून जाता येत नाही. पण हा जो सिल्वर बिल मुनी आहे हा काय करतो इकडे वरच्या बाजूला पहिले होल करतो. त्याच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी सुग्रणने हे घरट सोडून दिलंय की तो या वरच्या बाजूला होल करतो आणि इथून एंट्री करतो. म्हणजे अशा पद्धतीचे निरीक्षण आपल्याला नैसर्गिक जे घरटे आहेत त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या ज्या सिल्वर बिल मुनी आहे असं आढळून आलेलं आहे की परदेशातले पक्षी म्हणून यांना कलर करून आपल्या इथे विकले जातात. म्हणून कोणतेही पक्षी त्या ठिकाणी विकत घेताना काळजी घ्यायला पाहिजे. भारतातल्या कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याला बंदी आहे. आपल्याकडे जेही पक्षी विकले जातात ते परदेशातले पक्षी आहे आणि त्याच्यामुळे आपण ती माहिती घेतली पाहिजे आणि तरच ते म्हणजे खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे. शक्यतो पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवू नये. जॉईंट कॉन्झर्वेशन ग्रुप जे अशा पद्धतीने पक्ष्यांविषयी जागृती करतायत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत संघटना आहेत त्यांना जॉईंट झालं पाहिजे. लर्न अँड ओबे हंटिंग लॉज ऑफ युअर रिजन, प्रत्येक देशामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये शिकारीचे वेगवेगळे नियम असतात रूल असतात ते आपण समजावून घेतले पाहिजे.
आता एक साधा रूल आहे की भारतामधले कोणतीही पक्षी प्रजाती पिंजऱ्यामध्ये ठेवण्यास बंदी आहे. मग तुम्ही म्हणाल की आपल्याला तर बाहेर खूप पक्षी दिसतात पिंजऱ्यामध्ये ठेवलेले, लव्ह बर्ड सारखे. हे सगळे पक्षी परदेशातून आलेले असतात आणि परदेशात तशा पद्धतीची त्यांना विकायला परवानगी आहे. त्यांच्या देशात ती परवानगी आहे, पण आपल्या देशामध्ये आपले पक्षी विकण्यासाठी बंदी आहे आणि पिंजऱ्यात ठेवण्यासाठी बंदी आहे. तर अशा पद्धतीचे नियम समजावून घेतले पाहिजे. स्लो डाऊन दी रोड, म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण गाडी चालवत असतो आणि आजूबाजूला दोन्ही बाजूला जर जंगल असेल तर तिथे कमी वेगाने गाडी चालवली पाहिजे. जास्त 20 ते 40 स्पीडनेच तिथे आपण गाडी चालवली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने जात असेल तर आजूबाजूचा पक्षी उडताना गाडीला धडकण्याची शक्यता असते. म्हणजे असा एक अभ्यास झालेला आहे की कोणत्या प्रजातीचे पक्षी जास्त करून गाडीला धडकतात, तर त्याच्यामध्ये भारद्वाज क्रो पिजन नावाचा पक्षी आहे की त्याचा आकार मोठा असतो, कावळ्यापेक्षा मोठा, आणि तो कमी उंचीवरून उडतो आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळा गाड्यांना धडकतो. नंतर कोयल हा पक्षी आहे. नंतर ड्रॉंगो म्हणजे कोतवाल हा पक्षी आहे की या पक्ष्यांचे अनेक वेळा रस्त्यामध्ये ते पडलेले, हॅलो, रस्त्यामध्ये ते पडलेले दिसून येतात. नंतर अवॉइड प्लास्टिक प्रॉडक्ट्स. आता आपल्याला असं दिसून आलंय की अनेक म्हणजे समुद्र पक्ष्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडतंय. मग आपण याची काळजी घ्यायला पाहिजे की प्लास्टिक प्रॉडक्ट्स किंवा आपण ज्याच्यामध्ये पॅकिंग करून आणतो ते कमीत कमी प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग झाला पाहिजे आणि त्या रियूज झाल्या पाहिजे. प्लास्टिक जितकं बाहेर एक्सपोज होईल तेवढं पक्ष्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये प्लास्टिकच्या म्हणजे वायर्स, त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे तुकडे वापरताना पक्षी दिसून आले. पक्ष्यांचे फोटो किंवा माहिती शेअर करा, परंतु पक्ष्यांच्या घरट्यांचे फोटो काढण्याचा अट्टास करू नका. आपण ज्यावेळेस एखाद्या पक्षाच्या घरट्याचा फोटो काढायला जातो त्यावेळेस ते घरटं एक प्रकारे डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे ते पॅरेंट बर्ड्स ते घरटं सोडून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जवळ जाऊन अगदी क्लोज फोटो काढण्याचं टाळा. तुम्ही 10-15 फुटावरती लांब राहून त्यांचं दुर्बिणीच्या सहाय्याने निरीक्षण करू शकतात, नोंदी करू शकतात आणि लांबून फोटो घेऊन तो पक्षी आयडेंटिफाय करू शकतात. तर पक्ष्यांच्या घरट्याच्या बाबत ही नैतिकता आपण जपायला पाहिजे की ज्यावेळेस आपण नॅचरल किंवा आर्टिफिशियल नेस्ट ज्यावेळेस प्रत्यक्ष असतात तर तिथे अगदी त्या नेस्टच्या जवळ जाऊन त्याचं निरीक्षण करायचं नाही, तर ते लांबून करायचंय. नंतर पक्ष्यांच्या पिल्लांना हात लावू नका. ते एक तर घाबरतात, दुसरं म्हणजे आपलं जे शरीराचं तापमान आहे त्याच्यामुळे त्याला अपाय होऊ शकतो. आणि हे सगळं जर ते पिल्लू आपल्या हातामध्ये बघितलं तर पॅरेंट बर्ड ते सोडून देण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा काय होतं की पक्षी ज्यावेळेस घरट्यातून पहिल्यांदा उडतात तर त्याला आपण नर्सरी ट्रेनिंग असं म्हणतो की पक्षी ज्यावेळेस पहिल्यांदा घरट्यातून उडतात त्यावेळेस त्याचे पॅरेंट्स, आई वडील त्याला आहे ना ट्रेनिंग देत असतात की ते हळूहळू आहे ना झाडांवर कशा पद्धतीने उडत जायचं ते शिकवत असतात. त्याच दरम्यान आपण त्याला पाहतो ना, आपल्याला वाटतं पक्ष्याचं पिल्लू पडलेलं आहे ना, आपण त्याला हाताळतो. तर आपण काही वेळ निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याचे पेरेंट्स आजूबाजूला असतात आणि ते त्याला ट्रेनिंग देत असतात. आणि जर आपण फक्त लक्ष ठेवलं की तिथे मांजर आलेले नाही आणि ते ट्रेनिंग तसंच सुरू राहिलं तर तो पिल्लू उडून जातं आणि स्वतःचा बचाव करतं. नंतर प्लांट नेटिव्ह स्पेसीज. आपण मूळतः भारतीय झाडच लावली पाहिजे, कारण असं आढळलंय की परदेशातून आलेली जी झाडं आहे गुलमोहर सारखी त्याच्यावरती अजूनही पक्षी नेस्टिंग करत नाही, त्याचा खाद्य म्हणून उपयोग करत नाही. त्याच्यामुळे आपले नेटिव्ह जे प्लांट्स आहे त्यांचाच उपयोग केला पाहिजे. नंतर क्रिएट स्मॉल हॅबिटॅट्स. आपल्याकडे जर 2 गुंठा जागा असेल आणि त्या 2 गुंठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण लावली, त्यांचं कॅलेंडर बघून घेतलं की या झाडाला 2 महिने ही फळं येतात, दुसऱ्या झाडाला 2 महिने ही फुलं येतात. अशा पद्धतीने आपण नेटिव्ह प्लांटचं सिलेक्शन केलं आणि तेवढ्या जागेमध्ये ती लावली, म्हणजे मोनोकल्चर केलं नाही तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वर्षभर आपल्या आजूबाजूला राहू शकतात. म्हणून एक छोटासा हॅबिटॅट आपण क्रिएट करू शकतो. आपल्या इथे जर जागा असेल आणि एक 25 मीटर बाय 25 मीटरचा आपण एक जर तलाव तयार केला तर तिथे सुद्धा वॉटर बर्ड्स अट्रॅक्ट होतात आणि छोटे छोटे जे आजूबाजूचे ट्री बर्ड्स आहे किंवा ते पक्ष्यांना सुद्धा तिथे पाणी आणि खाद्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वावर तिथे सतत टिकून राहतो. त्याच्यानंतर चेंज फार्मिंग टेक्निक्स.
फार्मिंग टेक्निक्स म्हणजे काय झालं, आपण एखादं गाव बघतो, समजा आपण निफाड तालुक्याचा विचार केला तर आपल्याला माहितीये निफाड तालुका ऊस आणि द्राक्षासाठी फेमस आहे. म्हणजे तिथे काय झालं की सगळीकडे मोनोकल्चर झालं आणि मोनोकल्चर झाल्यामुळे तिथे पक्षी टिकत नाही. पण जर तिथे वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी असेल, प्लांट डायव्हर्सिटी, तर तिथे पक्ष्यांची संख्या आणि प्रजातींची संख्या सुद्धा आपल्याला जास्त दिसून येते. ऑर्गॅनिक फार्मिंगचा अभ्यास करायला पाहिजे. आपल्याला याच्याबद्दल खूप जागृती करायला पाहिजे की हा जास्त इकडे सरांना. ऑर्गॅनिक फार्मिंग करावं. हॅलो. हा हॅलो. बोलत राहा हॅलो. माहिती काय प्रॉब्लेम, बरोबर आहे तुमचं. हॅलो. हो. रिसायकल्ड ट्रॅश म्हणजे जे प्लास्टिक प्रोडक्ट्स आहे त्याचा आपण पुनर्वापर कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि प्लास्टिक मुख्यतः बंद झालं पाहिजे, त्याचा वापर बंद झाला पाहिजे, याच्यासाठी जागृती केली पाहिजे. कारण प्लास्टिकचे खूप मोठे ड्रॉबॅक्स आता पक्ष्यांवरती आपल्याला झालेले दिसून येत आहे. आणि त्यांचे हॅबिटॅट सुद्धा प्लास्टिकमुळे डिग्रेड होत आहे. तर याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. रेज अवेअरनेस, पक्ष्यांविषयी जागृती केली पाहिजे की आपल्या आजूबाजूला जे काही पक्षी आहे, जर एखाद्या ठिकाणी गल्लोर आपल्या गावाच्या परिसरातील आजूबाजूचे जे छोटे छोटे फार्म असतात, तिथले काही मुलं जर आपल्याला गल्लोर घेऊन जाताना दिसले तर आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण ज्यावेळेस ते गल्लोरीने एखाद्या पक्षाला मारतात, त्या पक्षाचं वजन फक्त 10 ग्रॅम असतं आणि जर त्या पक्षाची शिकार केली तर त्या 10 ग्रॅम मधून त्यांना 2-4 ग्रॅम शिवाय मांस मिळणार नसतं. परंतु ते एका पक्षाची शिकार तिथे करत असतात. म्हणून त्या गल्लोरीच्या बाबतीत सुद्धा आपण जागृती केली पाहिजे. आणि आम्ही अशा पद्धतीने पेठ असेल, सुरगाणा असेल किंवा इकडे त्र्यंबकेश्वर असेल, या परिसरांमध्ये शाळांमध्ये जाऊन ज्यावेळेस लेक्चर दिले आणि सहज त्या मुलांचे दप्तर तपासले तर 10-10, 15-15 गल्लोरी आम्हाला तिथे सापडल्या आहेत. कारण काय होतं की मुलं ज्यावेळेस शाळा सुटतात त्याचं घर 3-4 किलोमीटर लांब असतं. तो जाताना सहज गल्लोर काढतो आणि एक छंद म्हणून त्या ठिकाणी टाइमपास म्हणून त्या गल्लोरीच्या दगडांनी पक्ष्यांवरती ते दगड मारतो आणि त्याच्यात पक्षी मरण्याची शक्यता असते. म्हणून आपण ती जागृती केली पाहिजे आणि गल्लोर हा पक्ष्यांचा शत्रू आहे हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. रिड्यूस इंटरॅक्शन विथ बर्ड्स. काही वेळेस काय होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला पक्षी कायम येतात आणि आपण त्याच्यासारखे आवाज काढतो, परंतु अशा पद्धतीचे आवाज काढून त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यामध्ये उलट ते पक्षी कन्फ्यूज होतात आणि तो प्रदेश सोडून जाण्याची शक्यता असते. दुसरं एक त्याच्यात असं आहे की आपल्याकडे बघा काही मोबाईलची रिंगटोन असते. काही मुलं काय करतात की कोकिळेची रिंगटोन ठेवतात किंवा इतर पक्ष्यांचे आवाज जे रिंगटोन म्हणून ठेवतात. आणि जर अशी रिंगटोन वाजली तर ते पक्षी कन्फ्यूज होतात. म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. म्हणजे पक्षी काही वेळेस एवढं ज्याला आपण म्हणू मिमिक्री करतात किंवा डुप्लिकेट करतात की आमचे एक मित्र आहे मंची म्हणून, ते तामिळनाडू मध्ये असतात, पक्ष्यांमधले ते डॉक्टरेट आहे. ते एक दिवशी जंगलात फिरत असताना अचानक त्यांना एक आवाज आला, तो नोकियाच्या टोन सारखा आला. म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं की इथे कुठे माणूस आहे का, तर त्यांना असं लक्षात आलं की तारेवरती बसलेला जो कोतवाल पक्षी आहे तो त्या नोकियाच्या टून सारखा आवाज काढत होता. म्हणजे बघा, पक्ष्यांचे म्हणजे ऑब्झर्वेशन आणि ते त्यांच्या आवाजाची जी काही त्यांना नैसर्गिक देणगी भेटलेली आहे ते त्यांचा उपयोग करत असतात. पण आपण जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर असे ड्रॉबॅक आपल्याला तिथे दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोटेक्ट हॅबिटॅट. पक्ष्यांचा अधिवास वाचवणं गरजेचं आहे. पक्ष्यांचा अधिवास म्हणजे त्यांचा पत्ता असतो. आपण एखाद्या ठिकाणी गेलं, वेटलँडच्या बाजूला गेलं तर आपल्याला लगेच कळतं तिथे कोणते पक्षी दिसणार आहे. आपण माळरानावरती गेलो तर आपल्याला लगेच कळतं की इथे कोणते पक्षी दिसणार आहे. तुम्ही जर ऑब्झर्व सतत पक्षी निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की टिटवी हा पक्षी म्हणजे रेड व्हॅटल लॅपिंग किंवा येलो व्हॅटल लॅपिंग हा कधीही तुम्हाला झाडावरती बसलेला दिसणार नाही. मग अशा पद्धतीचे ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो तर त्यांचे जे हॅबिटॅट आहे ते आपण वाचवायला पाहिजेत. सूक्ष्म हॅबिटॅट, मायक्रो हॅबिटॅट आपण प्रिझर्व्ह केले पाहिजे. आणि एकूणच आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर पक्ष्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या मदत करू शकतो. आणि हे जे आर्टिफिशियल नेस्ट आहे हे लावलं तर त्या ठिकाणी काही पक्षी प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी किंवा त्या एरियामध्ये टिकून ठेवण्यासाठी मदत करू शकतो.
तर आज या ठिकाणी या विषयावरची बोलण्याची संधी मला आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली. तुम्ही सगळ्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि हे सगळं जे माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली याचा तुम्ही उपयोग कराल आणि अशा पद्धतीचे कृत्रिम घरटे तयार करून त्यांची निरीक्षण, त्यांचा एक अभ्यास तयार करून तो सादर कराल आणि इतरांपर्यंत पोहोचल अशी मी आशा बाळगतो. मला पुन्हा एकदा सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद माननीय माळी सर. पक्ष्यांची सातत्याने कमी होणारी संख्या ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे अशा प्रकारचं कथन आपण केलं. आपण काही उदाहरणं सांगितली सर. सारस सारखा पक्षी त्याच्या महाराष्ट्रामध्ये केवळ 60च पक्षी शिल्लक आहेत. त्याच्यानंतर सापमान्या जातीचा पक्षी संपूर्ण भारतामध्ये 2000 पक्षीच फक्त शिल्लक आहेत. अशा या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आपण नॅचरल पेस्ट कंट्रोल अर्थात नैसर्गिक पेस्ट कंट्रोल वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, त्याचप्रमाणे त्यांचा अधिवास जपा अशा प्रकारचं मत आपण व्यक्त केलं. आणि त्यासाठी आपण जुनी खोकी, त्याच्यानंतर पुठ्ठे, लाकडी फळ्या किंवा प्लायवूड याचा वापर म्हणजे अर्थात टाकाऊ पासून टिकाऊ घरटी आपण तयार करू शकतो आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपण सगळेजण पुढे येऊ शकतो. अशा प्रकारचं कथन आपण केलं. अतिशय उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय संबोधन करावे. हॅलो, आवाज येतोय? हो सर, येतोय. आपल्या पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग या प्राणीशास्त्र विभागाच्या तर्फे विद्यार्थी आणि प्राध्यापक, मग ते निर्णय फॅकल्टीचे असतील, ज्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी म्हणतो, म्हणजे विज्ञानाचं ज्ञान सोशल सायन्स किंवा कॉमर्स या प्राध्यापकांना सुद्धा किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावं या हेतूने खास करून प्राणीशास्त्र या विभागाचे प्राणीशास्त्र या विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर B.C. मोरे यांच्या माध्यमातून जी कन्सेप्ट आणली आणि ते नेहमी नवीन नवीन काहीतरी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी आणि महाविद्यालयाच्या विकासाकरिता ते नवीन नवीन विचार ते आणत असतात. म्हणून त्यांनी मला जेव्हा विषय बोलून दाखवला, म्हणून आज खास करून नाशिक येथील प्राध्यापक अनिल माळी सर 2 दिवसापूर्वीच माझ्याशी B.C. मोरे सरांनी मला निरोप दिला. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष्यांच्या घरट्याच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल नेस्ट आणि पक्षी या संदर्भामध्ये माळी सरांनी जे जवळपास 1.5 तास आपले पक्ष्यांच्या घरट्यांविषयी, पक्षींविषयी, सृष्टींविषयी, दृष्टीविषयी जे प्रॅक्टिकल पद्धतीने ज्याला आपण घरटे सुद्धा त्यांनी सोबत आर्टिफिशियल नेस्ट ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा अत्यंत अत्यंत उपयोगी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आत्मपरीक्षण करणारं लावणारं मार्गदर्शन, मनोगत म्हणणार नाही, मार्गदर्शन केलं. म्हणून त्या माध्यमातून आज उपस्थित असलेले प्राध्यापक माळी सर,
म्हणून त्यांचं प्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. तसेच प्राणीशास्त्र या विभागाचे जे प्राध्यापक त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो की माडी सरांसारखे एखाद्या विषयाच्या संदर्भात किती व्यासंग असावा, किती अभ्यास असावा, यालाही काही मर्यादा असतात. पण माडी सरांच्या बाबतीत जेव्हा ते बोलत होते आणि सांगत होते, मार्गदर्शन करत होते, मी बऱ्याचदा म्हणतो एखाद्या गोष्टीविषयी एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राध्यापक, एखादा घटक जेव्हा तो त्याच्याशी एकनिष्ठ होतो, वेडा होत असतो, आणि हा वेडा माणूस म्हणजे प्राध्यापक माडी सर. म्हणजे आज मी बऱ्याचदा इकडे तिकडे फिरत असताना मी प्राध्यापक पण पाहतो, काही पगारापुरते प्राध्यापक असतात, काही ड्युटी पुरते असतात, काही फक्त सिलेबस पुरते असतात, काही फक्त अकॅडमिक पुरते असतात. पण माळी सर मात्र या सर्वांच्या पलीकडचा प्राध्यापक मला माळी सर दिसले. म्हणून त्यांचं मी खूपच अभिनंदन करतो की एखादी गोष्ट करण्यासाठी कदाचित त्यांचा समीक्षण निरीक्षणासाठी कदाचित त्यांचा सांसारिक प्रपंचासाठी कमी वेळ असेल, परंतु निसर्गाशी जास्तीत जास्त गप्पा ते करत असतील असं माझा अंदाज आहे. निसर्गामध्ये जाऊन तासन तास समीक्षण करून, आणि समीक्षण फक्त एक टाइमपास म्हणून नाही, एक छंद म्हणून नाही, एक अभ्यासक म्हणून ज्यावेळेस निसर्गामध्ये जात असतील, त्या निसर्गामध्ये जाऊन पक्ष्यांशी अप्रत्यक्षपणे त्यांची भाषा, त्यांचा आवाज तासन तासपणे त्यांचं समीक्षण करत असतील असं माझा अंदाज आहे. म्हणजे त्यातून मला एक आठवलं की जसं माणूस आपल्याला दिसण्यासाठी, दृष्टी दिसण्यासाठी चष्मा लावतो, पण त्याच्या पलीकडे हा दृष्टिकोन, फक्त चष्मा लावून उपयोग नाही, तर त्याच्या पलीकडे दृष्टिकोन, जेव्हा आपण निर्णय दृष्टिकोनाच्या माध्यमातून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, त्यावेळेस सुद्धा त्यांचा फायदा, त्या घटकाचा फायदा, त्या व्यक्तीचा फायदा, त्या अभ्यासकाचा फायदा हा समाजाला होत असतो. त्यांच्या माध्यमातून पक्ष्यांची नावं माहीत पडली मला. मी आर्ट्स फॅकल्टीचा विद्यार्थी सर, शिक्षकही. घरटेचे प्रकार पाहिले. मग त्यावेळेस यांच्याजवळ या घरट्यांविषयी किंवा या कलेक्शन विषयी किंवा निसर्गातल्या वस्तूंविषयी प्रचंड कलेक्शन असलं पाहिजे. आणि ते कलेक्शन हे फक्त त्यांनाच माहिती आहे, कोणतं कलेक्शन, कोणता त्याचा कुठे उपयोग होतो. म्हणून पुन्हा मी त्यांचं अभिनंदन करतो. मला खूप त्यांच्या बाबतीमध्ये मला खूप आवडलं की परंतु मला एक प्रश्न निर्माण झाला या घरट्यांच्या बाबतीमध्ये. एक ग्रामीण मी उदाहरण देतो तुम्हाला. एखादं भाजी असेल, स्वयंपाक असेल, जे मटेरियल हॉटेलमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये हॉटेलमध्ये जाणारे प्रचंड झालेत, पण तोच स्वयंपाक, तीच भाजी जेव्हा घरामध्ये आपण खातो, तेव्हा त्या भाजीची चव आणि हॉटेलमधल्या भाजीची चव, वस्तूतले घटक तेच, भाजीतले तेच घटक, तसं मला तो प्रश्न निर्माण असा झाला, पक्षी स्वतःच घरटे तयार करतो, त्या घरट्यामध्ये तो त्याचा निवास व्यवस्था असेल, त्याच्या पिलाची निवास व्यवस्था असेल,
त्यामध्ये त्या पक्षाच्या प्रत्येकाला माझा तरी असा अंदाज आहे की जसं माणसाला मानसशास्त्र असतं तसं पक्षांना सुद्धा मानसशास्त्र असलंच पाहिजे. तसं ते पक्षांचं त्या ठिकाणी आपण जेव्हा घरटं तयार करतो त्या घरटांमध्ये त्यांना राहताना मिळणारा आनंद, त्यांच्या स्वतः बनवलेलं घरट, आणि आपण जेव्हा बाहेर कुठेतरी बगीच्यामध्ये झाडाला टांगलेलं आपण त्यांच्या तशाच प्रकारचं घरट असं त्याच्यामध्ये बदल नसतोच. त्यामध्ये त्यांना त्यांच्या आवाजामध्ये कदाचित बदल होत असेल, त्यांच्या अपीअरन्स मध्ये बदल होत असेल. असं आहे शक्य की भीतीपोटी एखाद्या वेळेस तो पक्षी इथं का आपल्याला पकडण्यासाठी घरट तयार केलं आहे असे मी त्या पक्ष्यांना सुद्धा समजत असलं पाहिजे. म्हणून त्याचा परिणाम जवळपास तिकडे जर 100% असेल तर इथं कदाचित माझा अंदाज आहे 70%च्या आसपास त्याचं समाधानाचा भाग 30% रिड्यूस होत असेल असं मला वाटतं. म्हणून त्या संदर्भामध्ये तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही निरीक्षक आहात, तुमच्या त्या दिसणं याच्यावर मला संपूर्ण दिसलं. म्हणून त्या दृष्टिकोनातून पक्ष्यांना तो मिळणारा आनंद त्याच्यावर तुम्ही एक रिसर्च, एक दृष्टिकोन, एक डेव्हलप केला पाहिजे. का स्वतः बनवलेलं आणि दुसऱ्याने बनवलं याच्यामध्ये थोडाफार चेंजेस असतोच. नंतर मात्र असंही त्याच्या पलीकडे मी थिंकिंग करतो, कदाचित तो पक्षी 15 दिवस महिन्यानंतर राहिल्यानंतर कदाचित त्याची मानसिकता तयार होत असेल असाही माझा अंदाज आहे. म्हणून त्याचं पर्सेंटेज वाढत असेल अजून पुन्हा 20%, कधीत कधी तो 90% पर्यंत येत असेल, परंतु 100% तो पक्षी मात्र त्या घरट्यामधला त्याने स्वतः केलेलं घरट आणि आपण बनवलेलं त्या घरट्यामध्ये राहणारा आनंद याच्यामध्ये थोडाफार तरी त्याची मानसिकता बदल असला पाहिजे असं माझं मत. कदाचित चुकीचं असेल, मला जे वाटलं म्हणून तुम्ही मत व्यक्त केलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन दृष्टिकोन, एक समीक्षण, एक नात्याने तुम्ही त्याच्यावर एक अभ्यास केला असेल कदाचित, पण जर केला नसेल तर करावा आणि त्याचा फायदा हा समाजाला होईल. आणि तुमच्या बोलण्यातून मला म्हणजे 4-5 दृष्टिकोन दिसले. सृष्टी वाचवणं, ज्याला इकोलॉजी आपण म्हणतो, सृष्टी वाचवणं. ज्यावेळेस आपण निसर्गामध्ये जातो त्यावेळेस निसर्गाशी आपण गप्पा जर केल्या तर आपण कदाचित घरातला भाग, आपण घरातलं जे शहरी जंगल आहे ते विसरतो आपण आणि निसर्गामध्ये पूर्णपणे चालला जातो. म्हणून एकदा निसर्गाची जर आवड झाली तर तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी आणखी दुसरा एक दृष्टिकोन डेव्हलप होत असतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून या सरांच्या माध्यमातून जे आमचे प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, त्यांनी सुद्धा सरांचं एक अनुकरण करावं. जरी 100% जरी करता येत नसेल तर कमीत कमी 70% तरी जरी केलं तर सरांनी केलेलं मार्गदर्शन त्याचा लाभ महाविद्यालयाला, महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांना होईल. म्हणून त्यासाठी आपण दृष्टीपेक्षा दृष्टिकोन बदला, दृष्टिकोन डेव्हलप करा. समोरच्याच्या दुःखाची सुद्धा आपण काळजी करावी. पक्ष्यांचे पिलं असते ते पक्ष्यांचा सांभाळ कशा पद्धतीने करतात त्याचं सुद्धा एक ते समीक्षण करावं. आणि या माध्यमातून निश्चितच आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळाला असेलच. म्हणून पुनश्च तुमचं मी अभिनंदन करतो. मोरे सरांचं बी कौतुक होईल, झूलॉजी डिपार्टमेंटचं. आणि नेहमी त्यांचा नेहमी एक ध्यास असतो की महाविद्यालयाचा आता काही ना काही डेव्हलपसाठी आपण व्यक्ती तर जात असतो, रिटायर होऊन जात असतो. रिटायर झाल्यानंतर त्या व्यक्तीचं अस्तित्व मात्र कुठल्या व्यक्तीचं जे चांगलं केलंय त्याचं अस्तित्व कोणीच पुसू शकत नाही. माळी सरांचं जे समीक्षण पाखरांविषयी आहे, पक्ष्यांविषयी आहे, घरट्यांविषयी आहे, तर निश्चितच त्यांचं नाव त्या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि हळूहळू ते राज्यभर सुद्धा त्या समीक्षकांमध्ये गेलं असेल असं मला वाटतं. म्हणून पुनश्च एकदा आभार. म्हणून सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राचार्य साहेब. माळी साहेबांच्या व्याख्यानानंतर
आपण असं म्हटलं सर की ध्येयवेडी माणसंच अशा प्रकारची वेगळी कामं किंवा उत्तुंग कामे करू शकतात. त्यांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास हा समाजाला किती उपयुक्त ठरू शकतो आणि त्यातून पर्यावरणाचं संवर्धन होऊ शकतं, अशा प्रकारचं मत आपण व्यक्त केलं. आपण शेवटी एक भावनिक आव्हान देखील केलं सर की दृष्टीपेक्षा दृष्टिकोन बदला, अशा प्रकारचं आव्हान आपण अध्यक्ष संबोधनात केलं. त्याबद्दल धन्यवाद सर. प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यशाळेमध्ये आर्टिफिशियल नेस्ट बिल्डिंग आणि बर्ड कॉन्झर्वेशन टेक्निक्स या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून आपण आम्हाला एक उद्बोधित मिनिट केलं. खोडके सर. हो सर. खोडके सर, हो सर. मला एक सांगायचं विचारलं. मी मोरे सरांना कल्पना दिली, ऑफलाईन सुरू झाल्यानंतर पिंपणेर महाविद्यालयामध्ये त्यांना आमंत्रित करायचं. तुम्ही एक आव्हान आणि आपल्या लोकांना सुद्धा एक कल्पना यायला पाहिजे, एक सांगून टाका. हो सर. ऑफलाईन सुरू झाल्यानंतर त्यांना. हो. माननीय प्राचार्य महोदयांनी आता एकच कल्पना मांडली नुकतीच की ज्या वेळेला महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने सुरू होईल त्यावेळेला आपण माळी साहेबांना निमंत्रित करू आणि सर्व स्टाफ समोर विद्यार्थ्यांसमवेत आपण त्यांची चर्चा घडून आणू आणि पर्यावरणाचं खऱ्या अर्थानं संवर्धन त्यांच्या माध्यमातून होऊ शकेल, अशा प्रकारचं आव्हान प्राचार्य साहेबांनी केलेलं आहे. त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी साधन व्यक्ती म्हणून, रिसोर्स पर्सन म्हणून नाशिक जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे पक्षी तज्ञ माननीय माळी सर यांनी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला, त्यांची गर्दी कशी असली पाहिजे, कशा प्रकारे आपण त्यांचं संरक्षण करू शकतो, कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर करू शकतो, अशा टिप्स आपल्याला दिल्या. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो सर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपण जॉईन झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. करायचं सर बंद. हॅलो सर. सर काहीतरी बोलताय. हो हो. माळी सर. माळी सर काही बोलतायत वाटतं. नाही सर, सर ज्यावेळेस फिजिकली कॉलेज चालू होईल त्यावेळेस मी नक्कीच येईल आणि मला आवडेल. मी मोरे सरांना अगोदर बोललो, सरांना बोलवाच म्हटलं. येस सर, नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. प्राचार्य सर करू बंद. सर बंद करायची मीटिंग. होय, करा बंद. हो हो.